श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील देवदर्शन कसे घ्यावे या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या हिंदू धर्मामध्ये देव हे सर्व शक्तिमान व श्रेष्ठ मानलेले आहेत. आपल्याला देवांची सतत आठवण राहावी म्हणून देवळामध्ये आपण त्यांची स्थापना करतो. तेथे स्वच्छता, पावित्र्य व टापटीप सांभाळली जाते. आपण मंदिरात दर्शनासाठी जाताना तेथे सर्वश्रेष्ठ जिवंत व्यक्ती सिंहासनावर विराजमान आहे अशी अतिशय उच्च भावना आपल्या मनामध्ये असावी. त्या मूर्तीला साष्टांग नमस्कार करताना संपूर्ण शरणागतीचा भाव असावा. देवासमोर थोडा वेळ शांत चित्ताने उभे राहून ते रूप आपल्या डोळ्यामध्ये, मनामध्ये साठवून घ्यावे. दर्शन हे नेहमी लांबूनच घ्यावे. आपल्याला जे काही अर्पण करायचे असेल ते देवाच्या चरणाजवळ अत्यंत नम्र भावाने अर्पण करावे. आपला श्वासोच्छ्वास देवाच्या अंगावर जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. आपण जरी 5 फूट लांबून नमस्कार केला तरी तोही देवांपर्यंत पोचतोच. देवाच्या मूर्तीला प्रत्येकाने स्पर्श करू नये. फुले ही डोक्यावर, देवाच्या अंगावर फेकू नयेत. शांतपणे नामस्मरण करावे. प्रत्येक मंदिराचे जे काही नियम असतील ते सर्वांनी पाळायलाच पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी हातपाय धुण्याची सोय असते. पोशाखाचेही नियम असतात. पूजेच्या वेळा निश्चित केलेल्या असतात. त्याप्रमाणेच आपण वागावे. पुजाऱ्यांशी वाद कधीही घालू नये. आपला अधिकार तेथे चालवू नये. त्यापेक्षा दर्शनामध्ये आपली आर्तता किती आहे इकडे लक्ष द्यावे. दर्शनासाठी आपले हृदय बेचैन होते आहे का? नेत्रांमध्ये अश्रू येत आहेत का? आपल्याला दर्शनाची ओढ वाढली आहे का? आपला जीव कासावीस होतो आहे का? आपली पात्रता आपण ठरवण्यापेक्षा देवाला ते ठरवू देत. आपल्या आर्त हाकेने प्रसन्न होऊन कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो आपल्याला दर्शन देणारच आहे. आपण फक्त विनंती करीत राहायचे, देवा मला तुझे दर्शन हवे. यासाठी श्रद्धा आणि दृढ विश्वास आवश्यक आहे. श्री रामकृष्णार्पणमस्तु.